मजनू मराठी गूढकथा. लेखक इक्बाल शर्फ मुकादम उर्फ काका बुरोणकर. मुक्काम कोळथरे, दापोली. शीला आणि मधू या जिवलग मैत्रिणी तालुक्यातील प्रमुख एसटी स्टँडवर बसमधून उतरल्या. आता पुढे काय? वॉशरूम मधून बाहेर येताच भूक लागल्याने त्या एसटी कॅन्टीन मध्ये गेल्या. शिरापुरी खाल्ली, कॉफी घेतली, फ्रेश वाटलं. लगेच चौकशी खिडकीवरच्या कर्मचाऱ्याकडे गेल्या आणि त्याने नीट समजावून सांगितलं, डोंगरी या खेड्यात जायला सकाळ संध्याकाळ अशा बसच्या 2च फेऱ्या आहेत. सकाळची फेरी करून गाडी डेपोमध्ये परतली आहे. तेव्हा डोंगरी गावी जायचं तर ऑटो रिक्षा शिवाय पर्याय नाही. त्या दोघी ऑटो स्टँडवर गेल्या. अनेकांनी नकार दिला, पण अखेरीस रिटर्न भाड्याची अट मान्य करून एक रिक्षावाला तयार झाला आणि त्या दोघींचा बस डेपो ते डोंगरी गाव असा प्रवास सुरू झाला. आपल्याकडील ग्रामीण भागातील रस्ते म्हणजे कायम युद्धभूमीवर जसे रणगाडे चालावेत तसे. त्या बिचाऱ्या ऑटो रिक्षावाल्याला सुद्धा खूपच कसरत करावी लागत होती. रिक्षा पुढे जाऊ लागली. पण काय होत आहे, डोंगरी गावात भटकंती करण्यासाठी जात आहे का कुणा नातेवाईकांना भेटण्यात? नातेवाईक कुणी नाही. आम्ही दोघी पण ब्लॅक बेल्ट चॅम्पियन आहोत. भटकंती आवडते. रानात भटकंती करायला जास्त थ्रिल वाटतं. आवडतं आम्हाला. पण का हो दादा, असं का विचारता? समोर आलेल्या खड्ड्यास डावलून पुढे जात ऑटोवाला जोरात हसला. ताई, या अशा दुर्गम भागातील डोंगरातनं भटकंती करण्यापेक्षा कुठल्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन फिरायचं ना. आता तुम्ही ब्लॅक बेल्ट आहात ते मला कळले हो, पण ते रानातल्या पशुपक्ष्यांना कुठं कळतंय? ऑटोवाला दादा असं बोलून पुन्हा जोर जोरात हसू लागला. वाटेत ये जा करणारं एकही वाहन दिसत नव्हतं. कदाचित ऑटोवाल्याने आपलं भय दूर व्हावं म्हणूनच मोठमोठ्यानं हसण्याचा मार्ग पत्करला असावा. शीला रस्त्यालगतच्या डोंगराळ भागाकडे नजर जाईल तोवर बघू लागली. सर्वत्र हिरवं गार दाट अरण्य, पण साधा गुराखी सुद्धा दिसत नव्हता. काही वेळाने शीलाने ऑटोवाल्याला थांबण्यास सांगितलं. तिथून डोंगरी गाव 2च किलोमीटर असल्याचं स्पष्ट झालं आणि नशिबाने मोबाईललाही रेंजच्या 1-2 काड्या ये जा करत होत्या. ऑटोवाल्या दादाने रस्त्याच्या कडेला ऑटो थांबवून त्यांना उतरण्यास सांगितलं. आपापल्या बॅकपॅक पाठीवर नीट अडकवून त्या दोघीही डोंगराळ वाटेने पुढे जाऊ लागल्या. रिक्षावाला गावाकडे जाऊन परत येईल आणि त्याच जागी येऊन वाट बघत उभा राहील असं ठरलं. शीला आणि मधू दोघींनी आपापले मोबाईल सेट केले. वेळ आणि अंतर याची त्यांना माहिती घेता यावी म्हणून त्यांनी कदाचित तसं केलं असावं. 20 मिनिटांनी त्या मागे वळून पाहू लागल्या तर मागे फक्त आणि फक्त घनदाट झाडी आणि वृक्ष दिसत होते. ज्या पायवाटेवरून चढून त्या इथवर आल्या ती पायवाट सुद्धा दिसेनाशी झाली. एकमेकींकडे बघून त्या ओठातल्या ओठात हसल्या. पायवाट मळलेली दिसली. याचा अर्थ रान अगदीच निर्मनुष्य नसावं. किंवा गुरंढोरं घेऊन रानामध्ये येणारा एखादा गुराखी तरी आसपास असावा असं त्या दोघी बोलू लागल्या. आणि आश्चर्य म्हणजे इतकं घनदाट अरण्य असूनही 4-2 पक्ष्यांची फडफड सुद्धा ऐकू येऊ नये. दोघींनाही अप्रूप वाटलं याचं. झाडीत शिरून हिरवा पाला खाणारी एखादी शेळी किंवा माळ रानावर निवांत हिरवं गवत चरणारी गाय असं काहीच कसं दिसत नाही. कुठंतरी एका वेगळ्याच विश्वामध्ये आपण भ्रमंती करत आहोत, ज्यामध्ये आनंद कमी आणि भय जास्त वाटू लागल्याची जाणीव त्या दोघींनाही होऊ लागली. आतून त्या काहीशा हादरून गेल्या असाव्यात, पण म्हणूनच कदाचित एकमेकींच्या शंका कुशंकांचं त्या निवारण करू लागल्या. इन्स्टावर मजनू या नावाने अपलोड केली गेलेली ती सचित्र आणि विचित्र पोस्ट
त्या दोघींच्या मोबाईलवर सेव्ह केलेली होती. त्या पुन्हा ती पोस्ट पाहू लागल्या. हीच ती जागा असावी का? आपण भरकटलो तर नाही ना? डोंगरावर चढून गेल्यावर सुद्धा विशेष कुठेही सपाटी दृष्टीस पडेना. मग तो डोंगरातला जुनाट दरवाजा, तो आहे तरी कुठे? आणि अजून कुठवर जावं लागणार? त्या दोघी थोड्या साशंक झाल्या. थोडा वेळ जागीच थांबल्या. त्या ऑटोवाल्याचे शब्द कानामध्ये पुन्हा पुन्हा येऊ लागले. ताई, तुम्ही ब्लॅक बेल्ट आहात मला मान्य आहे, पण वन्य पशुपक्षींना ठावं नाही. आता पुढे काय? डोंगराळ प्रदेश आणि हे घनदाट अरण्य. असं अजून किती काळ चालायचं? त्यांच्यातला तो निर्भीडपणा कुठेतरी सैल होऊ लागला. तशा त्या स्वतःशी स्वाभाविक एकनिष्ठ होत्या. घाबरल्या नाहीत, पण कुठेतरी दिशा चुकल्यासारखं त्यांना वाटू लागलं. एक जमेची बाजू म्हणजे इतक्या घनदाट रानात देखील मोबाईलला रेंज होती. पण कॉल कुणास करावं? बरं, त्यांनाही कोणी कॉल करेना. असं का? मनोमनी अनेक प्रश्न ये जा करू लागले. इतक्यात एका गुराख्याची झलक त्यांना दिसली. त्यांना जरा हायसं वाटलं. आतुरतेनं त्या बोलू इच्छित होत्या, पण घसा कोरडा झाला. शब्द बाहेर येईना. आतलं भय कमी होऊ लागलं, पण बोलायचं काय? त्या दोघींनाही सुचेना. तो तरुण म्हणजेच मजनू. होय, त्या दोन तरुणींकडे तो टक लावून बघत होता. इन्स्टावरील मॅजिक डोअर पोस्टचा लेखक. शब्दात तो बोलत नव्हता, पण जणू काही त्यांचीच तो वाट बघत असावा. त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य स्पष्ट जाणवत होतं. पण तो दिसायला जरी तरुण असला तरी त्याच्याकडे पाहताना मनात भीती वाटू लागली. हा कोण असावा? तू गुराखी तर वाटत नाहीस. कडक जीन्स, स्किन टाईट टी शर्ट, पायात गुसी शूज. इकडे काय करतोयस? शीलाच्या बोलण्यात काहीसं व्यंग जाणवलं. तरीही तो हसत होता. वाट चुकलात वाटतं. थकवा जाणवतोय का? शीलाने आपल्या पाठीवरील बॅकपॅक मधून पाण्याची बाटली काढली. तहान भागली. आता मनही काहीसं स्थिर झालं. शेजारील एका मोठ्या धोंड्यावर त्या बसल्या. रानातली भयान शांतता आता आवडू लागली. लगेच पक्ष्यांचे स्वर ऐकू येऊ लागले. कसा काय हा बदल झाला? त्यांना काही सुचेना. या, तुमचीच वाट बघत होतो. त्या दोघी दचकल्या. अनोळखी तरुण वाट बघतोय, आणि तेही असल्या घनदाट रानात. त्यातल्या त्यात शीला जरा धीट, बोल्ड. ती त्याच्याकडे वळली. तुझं नाव काय? इकडे काय करतोस? आणि आमची वाट का बघत होतास? तो शांतपणे त्या दोघींकडे बघत राहिला. हसत होता. तुम्ही इन्स्टावरील माझी पोस्ट वाचून इकडे आलात, बरोबर? मीच तो मजनू. तुला मराठी बोलता येतं तर? छान. चल तर मग दाखव, कुठे आहे तो जादूचा दरवाजा, मॅजिक डोअर? तोही शेजारी असलेल्या एका दगडावर बसला आणि दीर्घ श्वास घेत बोलू लागला. तुमच्यासारखा मी सुद्धा रानावनामध्ये भटकंती करणारा माणूस. या भागातील विशेष माहिती पूर्वी नव्हती मला. भटकंती करताना एक मुलगी दिसली. इथंच गुरं चरवीत होती. तिनेच त्या ऐतिहासिक दरवाजाविषयी मला माहिती दिली. लगेच फोटो काढून परिसराची थोडक्यात शाब्दिक माहिती लिहिली, जेणेकरून शासकीय पुरातत्व विभागास जाग येईल आणि याविषयी अधिक अभ्यासपूर्ण माहिती इतरांना मिळू शकेल. पण घडलं वेगळंच. भूगोल तज्ञांऐवजी दोन टवटवीत गुलाब समोर उभे राहिलेत. शिला काहीशी मिश्किल स्वरात बोलू लागली. काटेरी गुलाब चालतील का? आम्ही ब्लॅक बेल्ट चॅम्पियन आहोत. मधूला अशा वेळी चेष्टा काही रुचेना. ती म्हणाली, आम्ही खरंच खूप लांबून आलोय. त्या मॅजिक डोअर विषयी प्रत्यक्ष जाणून घ्यायला आतुर झालोय.
लवकर घेऊन चला ना आम्हाला तिकडे. सहज पडलेल्या 3 काठ्या हातामध्ये घेऊन तो पुढे जाऊ लागला. पाठोपाठ त्या दोघी पण चालत होत्या. आपल्या बॅगेत असलेली मोठ्या फोकसची टॉर्च त्यांनी बाहेर काढली. प्रत्यक्ष दरवाजाच्या ठीक समोर जाऊन उभ्या राहिल्या. मजनू हलक्या स्वरात त्यांना दरवाजातून आत न जाण्याचा सल्ला देत होता. अनेकांनी तसा प्रयत्न केलाय, पण जे आत गेले ते पुन्हा बाहेर आले नाहीत. पोलीस यंत्रणा सुद्धा इकडे यायला कचरते. तुम्ही माझं ऐका, बाहेरूनच फोटोशूट करा. अक्षरी बाहेर नाही, तसंच आतही काही लिहिलेलं नाही. त्या दोघी चकित होऊन मजनूकडे बघू लागल्या. तुला कसं कळलं आत काहीच नाहीये ते? लैला, माझी प्रेयसी, असाच तिने आग्रह केला. दारापलीकडे काय असेल? हट्टास पेटली. नाईलाजाने आम्ही आत गेलो. सर्वत्र काळोख आहे. मोबाईलचा लाईट सुद्धा फोकस घेत नाही. माझा हात सोडून लैला पुढे पुढे जाऊ लागली. आरडाओरडा केला, पण लैला दिसेनाशी झाली. ती नजरेआड गेली. प्रथम हात सुटला, मग दृष्टीलाही दिसेनाशी झाली. पार गोंधळून कसा बसा जीव मुठीत धरून आलो एकदाचा बाहेर. लैला मात्र बाहेर नाही येऊ शकली. गायब झाली कायमची. ही घटना साधारण केव्हाची असेल? शीलाचा स्वर काबरा झाला. तहान लागल्यागत तिने ओठांवर जीभ फिरवली. मधूच्या खांद्यावर घट्ट हात ठेवला. मजनू त्या दोघींना टक लावून बघत होता. दोघी घाबरल्या. त्यांच्या डोळ्यामध्ये विचित्र भय दिसू लागलं. काय करावं सुचेना. मधूने मात्र पण केला. या पुरातन काळातील मोडक्या दरवाजा पलीकडे काय गूढ असावं ते तिला जाणून घ्यायचंच होतं. इथवर आलोय तर मग जाणून का घेऊ नये? आणि तशी ती धाडसी होती. मजनू काही म्हणू, आपण आज जायचंच. तुला भय वाटत असेल तर मी एकटी जाते, असं म्हणत तिने लांब पावले उचलली आणि गेली की त्या दरवाजा पलीकडे. जाताना मजनूच्या हातातील काठी हिसकावून घेतली. तिचं ते साहस बघून शीला पण दरवाजातून पलीकडे गेली. बाहेरून मजनू ओरडत राहिला, आज जाऊ नका, आज जाऊ नका, परत येणं शक्य नाही, थांबा थांबा. शीला मधूला दिसेनाशी झाली. काळोख संपेना. टॉर्चचा फोकस संकुचित होऊ लागला. पुढे काय आहे? शेजारी उभा कोण? काहीच कळेना. आणि अचानक त्या दोघीच एकमेकांवर आदळल्या. नशीब, दोघींनी हात मात्र घट्ट धरून ठेवले. भय, अंधार, त्यातच आता श्वास घ्यायला पण त्रास होऊ लागला. वारा आतमध्ये येतच नसावा. मजनू बाहेर उभा असेल. त्याला त्या दोघी ओरडून हाका मारू लागल्या. एका विचित्र भयभीत करणाऱ्या काळोखाशी झुंज देत उजेड दिसेल त्या दिशेने दोघींनी झेप घेतली. मरता मरता चाचपडत काटेऱ्या झुडपातून त्याने आपली कशीबशी सुटका करून घेतली आणि गूढ मोडक्या दरवाजातून त्यांनी उजेडाकडे झेप घेतली. आतील काट्याकुट्यांमध्ये अडकल्यामुळे त्यांचे कपडे फाटले होते. स्वतःला सावरत त्या मजनूला आवाज देऊ लागल्या. ओरडून ओरडून घसा कोरडा झाला त्यांचा. मजनू खरं सांगत होता. आज जाऊ नका. लैला आत गेली. तिच्या शोधात तोही काळोख्या गुहेत गेला खरा, पण माणूस काळोखातून उजेडाकडे येतो. तोही असाच आला असावा. पण त्या दोघी बाहेर आल्यावर त्यांना मजनू कुठे दिसेना. आता खरंच तो जिवंत मजनू होता की आणखीन काही? भयभीत अवस्थेत कसं बसं अंतर कापून शीला आणि मधू रस्त्याचा शोध घेऊ लागल्या. डोंगराळ भागातील पायवाट उतरताना कसरत तर करावी लागत होती. घामाघूम झालेल्या शीला आणि मधू कशाबशा रस्त्यालगत उभ्या असलेल्या त्या ऑटो रिक्षात जाऊन बसल्या. पाणी प्यावे की दीर्घ श्वास घ्यावा काही कळेना. ऑटोवाल्याने गाडी लगेच किक मारून पुढे जाण्यास सुरुवात केली आणि मागे वळून बघताना शीला चकित झाली, घाबरली.
मजनू डोंगराळ टेकडीवर एकटाच उभा होता, हसत होता. हात हलवत तो त्यांना बाय म्हणत असावा असंच वाटलं. ऑटो स्पीड घेत होती, तरी दिसत होता डोंगराळ टेकडीवर उभा असलेला तो मजनू. लैला मजनू यांची आधुनिक कहाणी त्या मॅजिक डोअरच्या मागे जाऊन दडली असावी. दरवाजा बंद, त्यामागे लैला आणि मजनू दोघेही बंद. पुन्हा इकडेच काय, पण अशा कुठल्याही घातकी अरण्यात यायला नको. मजनू. लेखक इक्बाल शर्फ मुकादम. वाचन गौतम वैद्य. प्रोग्रेसिव्ह स्टुडिओज, कर्जत.